नमस्कार. जॉब माझा अपडेटवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. तर परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेची जी परीक्षा होणार आहे 18 फेब्रुवारी रोजी, तर त्याची हॉल तिकीट विद्यार्थी मित्रांनो ते आलेली आहेत. तर ती हॉल तिकीट कशी डाउनलोड करायची याबद्दल आपण निश्चित माहिती घेणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याची जी हॉल तिकीट आहे विद्यार्थी मित्रांनो, ही हॉल तिकीट बँकेची जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे परभणी DCC. बघा विद्यार्थी मित्रांनो, परभणी DCC म्हणून तुम्ही तुमच्या गुगल लिंकवर टाईप करायचं. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर पहिल्याच पेजवर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला त्याची लिंक मिळून जाईल. आणि सोबतच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मी या हॉल तिकीट डाउनलोड करण्याची जी लिंक आहे, ही लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करून देईल. म्हणजेच तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून डायरेक्ट तुमची हॉल तिकीट डाउनलोड करू शकता. बघा विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुमचा ओपन होईल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तुमचं जे काही हॉल तिकीट आहे ते 18 तारखेपर्यंत डाउनलोड करता येणार आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, इथं आल्यानंतर बघा सर्वप्रथम तुम्ही तुमचं जे हॉल तिकीट आहे मोबाईलवर सुद्धा डाउनलोड करू शकता. तर बघा याच्यामध्ये आल्यानंतर इथे बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, तर इथे खाली आल्यानंतर इथे तुम्हाला तुमचं इथे सर्वप्रथम तुम्हाला इथे लँग्वेज सिलेक्ट करायची आहेत, इंग्लिश किंवा मराठी. तर सर्वप्रथम इंग्लिश किंवा मराठी तुम्हाला लँग्वेज सिलेक्ट करायची. उदाहरणार्थ आपण मराठी लँग्वेज सिलेक्ट केली. त्यानंतर तुम्हाला काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, इथं तुमचा जो काही रजिस्ट्रेशन नंबर आहे तो टाकायचा आहे. आणि इथं तुम्ही तुमची जी काही जन्मतारीख आहे विद्यार्थी मित्रांनो ते टाकायची आहे. तर सर्वप्रथम बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं जन्मतारीख तुम्ही कशी टाकायची हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी. तर बघा सर्वप्रथम तुम्ही तुमची जी काही जन्मतारीख आहे, उदाहरणार्थ तुमची जन्मतारीख जर 12 जानेवारी 1995 असेल, तर बघा तुम्हाला ही तारीख कशी टाकायची विद्यार्थी मित्रांनो. तर सर्वप्रथम तुम्हाला तुमची जी तारीख आहे, उदाहरणार्थ 12 त्यानंतर जानेवारी आणि डॅश 95, अशा प्रकारे विद्यार्थी मित्र तुम्हाला इथे काय तर जन्मतारीख टाकायची आहे पासवर्ड म्हणून. जर अशी टाकली तरच तुमचं जे आहे तो पासवर्ड ॲक्सेप्ट होईल. सर्वप्रथम काय करायचं की 12 टाकायचे, म्हणजे तुमची तारीख टाकायची. त्यानंतर इथं डॅश हे चिन्ह आपण जे आहे ते डॅश चिन्हसुद्धा लावायचं असं. आणि त्यानंतर 01, उदाहरणार्थ तुमचं जो काही ज्या महिन्यात तुमचा जन्म झाला तो. आणि पुन्हा डॅश लावून पुन्हा वर्ष लिहायचं. इथं पूर्ण वर्ष लिहायचं नाही आहे, तर वर्षाचे जे काही 2 शेवट आकडे आहेत ते 2 आकडेच लिहायचे आहेत. बघा इथे देण्यात आले आहेत फॉर्मॅट DD-MM-YY. अशा प्रकारेच तुम्हाला जन्मतारीख टाकायची आहे. तेव्हाच तुमचं पासपोर्ट जे विद्यार्थी मित्रांनो ॲक्सेप्ट होईल. आणि प्रत्येक वेळेस तुम्हाला इथे काय तर डॅश जे विद्यार्थी मित्रांनो ते टाकायचे आहेत, हे लक्षात घ्या तुम्ही. आणि त्यानंतर तुम्हाला इथचा जो काही कॅप्चा आहे हा कॅप्चा भरून मग तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुमचं हॉल अशाच प्रकारच्या माहितीसाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो. याची काही हॉल तिकीटची लिंक आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करून दिलेली आहे. तेथे जाऊन तुम्ही तुमची हॉल तिकीट डाउनलोड करू शकता. तर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.